मी फॉरेनला होतो कॅनडाला. बर. मी MBA तिकडनं केलं. बर. तर चांगली नोकरी लागली होती. कोणत्या वर्षी होते? मी 2015 साल. बर. बाबाच्या कृपेने मला नोकरी लागली. पण मला बाबांचं रोज दर्शन पाहिजे. त्यासाठी मी फॉरेनची नोकरी सोडली. मी शिर्डीत आलो, व्यवसाय चालू केला. रोज दर्शन आणि रोज आरतीने कंटिन्यू. 6 महिन्यापासून तुम्ही वापरताय. तुमचं या ठिकाणी मी ऐकलं इन्स्टिट्यूट पण आहे. म्हणजे तुम्ही कोचिंग वगैरे करता. किती वर्षापासून कितीपर्यंत? ज्युनियर पासून 12. 100-150 विद्यार्थ्यांना शिकून ट्रेन करता असले मग मोफत आपण एज्युकेशन मोफत करतो. मुलींसाठी मोफत आपण एज्युकेशन घेतो. माणूस ज्यावेळेस त्या घडीला आहे की जायचंय, आता रामराम घ्यायचा आहे, हा या परिस्थितीत आपण होतो. हा तर त्यावेळेस बाबांनी मला साक्षात दर्शन दिलं. अक्षरशः लोकांनी बोर्ड लावले होते की गेले म्हणून, अशी परिस्थिती होती. हो, तुमच्या बोर्डवरती हो गेले म्हणून असे बोर्ड पण लावले होते 2-3 ठिकाणी. मग हे सगळं तुमचं रिकॉर्ड झाल्यानंतर मग पुढचा प्रवास कसा बदलला? पुढचा प्रवास बाबांना त्याचं सांगितलं की मी इथून पुढे काय होईल, माझ्याकडून जेवढी सेवा करेल मी जनतेची, उरलेलं जे आयुष्य सेवामध्ये मी टाकेल. त्या दिवसापासून आम्ही पाय चप्पल नाही घालतो. बिलकुल नाही चप्पल. म्हणजे कधीच नाही. म्हणजे माझा असा संकल्प आहे की आता तिथं गाव तिथे मंदिर असतं, तसं आता गाव तिथे गोशाळा किंवा प्रत्येक घरामध्ये गोशाळा, असं माझं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक येथील प्रवचन किंवा माझं सांगणं आहे. ज्या प्रबोधन मी 1 किलो 2 गायावर चालू केलं. मला ती गाय थोडीशी तिच्या पोटामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता. तिच्या पोटामध्ये काहीतरी ज्यावेळेस आम्ही घेतली काहीतरी प्लास्टिक वगैरे पहिले गेलेलो. ते गेल्यानंतर तिचं चारा वगैरे चांगला झाला. चाऱ्याची क्वालिटी, खाण्याची तिची पद्धत वाढली. तिचे शेणे थोडस व्यवस्थित यायला लागलं. मला कळलं मी जास्त देतो. मी 100 ग्राम देतो. बरोबर. सकाळी 100 ग्राम, संध्याकाळी. बरोबर. आणि मी सर 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, 200 ग्रॅम सगळे ट्रायल केले. ट्रायलवरच मी कमीत कमी 20-30 किलो घातलाय. खूप दूध झालं क्वालिटी. सर त्याचे घटक वाढले. मग समोरून तुम्ही ज्यांना देता वगैरे? सर मी तूप बनवतो डायरेक्ट. अच्छा. काय बनवतो? तुपाची क्वांटिटी वगैरे काही? क्वांटिटी वाढली सर. मला 30 किलो लिटर, कालच आमचा तुमचा फोन झाला त्यावेळी डिस्कशनचा, 30 लिटर बनवायला लागायचं. आज ते 21-22 मध्ये होता. तेव्हा नंदीवर लक्ष दिलं. म्हणजे एक नंदी सांभाळणे म्हणजे 100 गाय सांभाळणे इतकं मोठं पुण्य. बरोबर. त्यांच्या कृपाशीर्वादाने बघून तो कुठे त्याची ब्रीड तुमचं टिकून राहतं ना. टिकून राहतं. नंदी राहिला तर तुमचं पुढचं राहणार नाही तर सगळं संकलित होऊन जाईल. रिटायरमेंट नंतर करण्यापेक्षा यंगिस्तान मध्ये करण्याचे फायदे जास्त आहे. तुम्ही गंगेत न्हाले म्हणजे तुमचे पाप मिटले असं नाहीये. तुमच्याकडे तेवढी समर्पण काय पाहिजे, वृत्ती पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. बरोबर आहे. वैदिक शेतीमध्ये श्रद्धेशिवाय पर्याय नाही. हे बोलले की जर्सीचं तूप आणि गिर गायचं तूप, गिर तूप, याचं तुम्ही कसं करणार? बरं. रेट खूप आहे किंवा त्याला सिंपल सांगितलं. तर तुम्हाला 3 वर्षापासून माझ्या 3 वर्षापासून. आता म्हणजे वर्षापूर्वी कसा होता आता काय फरक? खूप फरक आहे. खूप फरक आहे. त्याच्यात जवळपास 70% फरक आहे. पण तो मेहनत पण घेतो ना. ओके. अच्छा. त्याच्यामुळे त्याची तब्येत मेंटेन. म्हणजे आता तुमच्याकडे आता येतच नाही सर. माझ्याकडून बाहेरून पण गाय येतात. ब्रिडिंग साठी म्हणजे तब्येत फारच मजबूत केली होती. अजून एक बघायचं आहे. जणू काही तुम्ही त्याला वापस करत नाही असं वाटतंय. मस्ती बिस्ती खतरनाक आहे त्याला. आता मी कोणती मार्केटिंग नाही करत आहे, पण माझा अनुभव आहे हे नक्की. मला कोणी येऊन सांगितलेलं नव्हतं की तुम्ही मिल्क चार्जर वापरा, पण मी याच्यावर ट्रायल घेतले. मी याच्यावर स्वतः ट्रायल घेतले, अनेक ट्रायल घेतले. 50, 100, 200 मी सगळे ट्रायल घेतले. ह्या गाईवर 20 ग्रॅम असं ट्रायल घेतले. गेला गेल्यावर काय होतं ऑब्झर्वेशन ठेवलं. आमचं प्रत्येक ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन इतकं जबरदस्त आहे की मी गोठ्यामध्ये एंट्री केला कळतं की गाई आजारी का नाही. एवढं सगळं इतकं सेन्स आहे आमचा. सगळ्या गाया म्हणजे हे माझ्या भगिनी म्हणजे बंधू भगिनी असे. हा माझा एकदम लाडका आहे. गाई तर तिला आईच्या स्वरूपात आहे आपली. लॉकडाऊन मध्ये 0 झालो तरी सेवा केली. जगायला काहीच पैसे लागत नाही. 13 महिने घरात होतो. देण्याची इच्छा असली तर देव कुठेही देतो. जिवंत पाहिजे फक्त. जिवंत. माणूस जिवंत पाहिजे. 0 चालू करतात, सगळे चालू करतात.
यासाठी वैद्यकडून सर्वांना तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडून मी परत शुभेच्छा देतो. झालं ती गेलं विसरून जा, परत नवीन आपण आम्ही पण झिरोपासून चालू केलं, तुम्ही चालू करू शकतात. सगळ्यांनी एकजूट होऊन नक्कीच आणि मिल्क चार्जर नक्कीच वापरून बघा. ज्यांना रिझल्ट नाही येईल त्यांनी माझ्याकडे या, आपल्या गोशाळेत या, 2 दिवस राहा, तुम्हाला मी रिझल्ट काढून देतो. मित्रांनो, शिर्डीमध्ये तुम्ही आलात, साईबाबांकडे जर आलात तर साईबाबांच्यातूनच बोध आहेत. मला वाटतं शिर्डीमध्ये आल्यावर तुम्ही साईबाबांकडून खूप सारं काही मागत असाल, अपेक्षा करत असाल किंवा दर्शनही घेत असाल, आशीर्वाद घेण्यासाठी येत असाल, चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी येत असाल. परंतु शिर्डीमध्ये आल्यानंतर साईबाबांकडून 2 गोष्टी तुम्ही घेऊन गेल्या पाहिजे असं मला वाटतं आणि माझी विनंती पण आहे तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे जर साईबाबांचं दर्शन घेतलं तर पहिला त्यांचा संदेश आहे, सबका मालिक एक आहे. सबका म्हणजे सबका. सबका म्हणजे तो कोणत्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा असो, तो श्रीमंत असो, तो गरीब असो, तो धडधाकट असो, तो आजारी असो, तो कुठल्याही स्तराचा असो, लहान असो, मोठा असो, थोर असो, सहान असो, तो आजारी असो, निरोगी असो, सर्वांचा मालक एकच आहे. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. हे जर लक्षात ठेवलं तर भेदभाव संपून जाईल, जातीवाद संपून जाईल, दंगली संपून जातील. बरोबर आहे. आणि जर तुम्ही शिर्डीला येऊन जर गावातल्या दंगलीमध्ये, वादांमध्ये, भेदभावामध्ये जर दखल देत असाल तर तुम्ही बाबाचा अपमान करता. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही किती दर्शन घ्या देवांची, किती तुम्ही इथे या, तुम्हाला काही फळ प्राप्त होणार नाही. वरतून बाबांचा रोष मात्र तुम्हाला प्राप्त होईल, हे मात्र नक्की मी सांगेल. आणि दुसरं जे आहे, जर तुम्ही श्रद्धा ठेवलीच आहे बाबांवरती किंवा ज्या गोष्टीवर तुम्ही आयुष्यामध्ये श्रद्धा ठेवता, श्रद्धेबरोबर सबुरी फार महत्वाची. जर तुमच्याकडे सबुरी नसेल तर त्या श्रद्धेला काही किंमत नाहीये, हे बाबा सांगून गेलेले. मी काय प्रवचन वगैरे सांगतोय असं नाहीये, परंतु ही गरजेची गोष्ट आहे, कारण मी त्यातून गेलेलो आहे आणि मी त्याचा अनुभव घेतलेला आहे आयुष्यामध्ये. तुमच्याकडे जर श्रद्धा असेल तर त्याच्याबरोबर सबुरी असणं, संयम असणं आणि शांतता असणं, धीर असणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेदभाव आपण विसरून गेला पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर खऱ्या अर्थाने आपण साईंचे भक्त बनण्यासाठी योग्य ठरू. धन्यवाद. आज आपण ज्या देवस्थानाला आराध्य मानलं जातं आणि सर्व धर्माचे भाविक ज्याचं दर्शन घेण्यासाठी इथे येतात, त्यांची शिकवण आहे की सबका मालिक एक असा संदेश देणारे साईबाबा यांच्या शिर्डीमध्ये आज आपण आहोत. आणि त्यांचे साई भक्त आज आपल्यासोबत आहेत. की आमच्या मनात आलं की आपल्याला साईबाबांचं दर्शन घ्यायचंय आणि मग सर्व आमचा स्टाफ वगैरे आम्ही नियोजन केलं की चला आपण साईबाबांचं दर्शन घेऊया. शेखर सरांचा फोन आला मला की मला म्हणे सर इथे आमची एक गोशाळा चालवतो शेतकरी आणि त्यांना तुमच्यासोबत बोलायचंय. म्हटलं कुठे? म्हणजे शिर्डीला. त्यांना म्हटलं मी उद्या येणारच तिथे दर्शनाला, मग प्रत्यक्ष भेटू त्यांना. 6 महिन्यापासून तुम्ही वापरताय तुमचं या ठिकाणी, मी ऐकलं इन्स्टिट्यूट पण आहे, म्हणजे तुम्ही कोचिंग वगैरे करता. किती वर्षापासून कितीपर्यंत? ज्युनियर पासून 12. 100-150 विद्यार्थ्यांना शिकून ट्रेन करता असली मग मोफत आपण एज्युकेशन मोफत करतो. मुलींसाठी मोफत आपण एज्युकेशन करतो, ट्रेनिंग डेव्हलपमेंट सर्व. म्हणजे तुमचं जे काही ट्रेनिंग आहे ते सगळं मोफत आहे मुलींसाठी. अरे अच्छा, टाळ्या वाजवल्या. आणि अजून एक गोष्ट मला तुम्ही सांगितली की तुमचं हॉटेल पण आहे. अच्छा, काय नाव आहे तुमच्या? साईराज आणि साईराज कमल गेस्ट. अच्छा, 2 तुमचे हॉटेल आहेत आणि सोबत तुमची इन्स्टिट्यूट पण चालवता. गोशाळा पण आहे. प्राधान्य गोशाळेला. प्राधान्य गोशाळेला. अच्छा, गोसेवा महत्वाची. गोसेवा महत्वाची. मग तुमच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी का आल्या किंवा मुलींना मोफत शिक्षण द्यावं किंवा ही गोशाळा चालवावी असं काही? ही बाबांचीच कृपा आहे. गेले लॉकडाऊन मध्ये अनेक लोक तुम्हाला म्हणजे काय परिस्थिती होती आणि मी आजारी होतो सेकंड वेव्हला. बाबांनी साक्षात मला दर्शन दिले आणि तसपासून मी ठरवले. त्याच्या पहिल्यापासून आपलं इन्स्टिट्यूट होतं. दरवर्षी आपण दुष्काळ पडला होता आमच्याकडे. त्यावेळेस मी अनेक शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना, ज्युनियर सरांना मोफत एज्युकेशन दिलं. दरवर्षी हा माझा उपक्रम चालतो. पण बाबाच्या कृपेने त्यावेळेस ठरवलं की माणूस ज्यावेळेस त्या घडीला आहे की जायचंय, आता रामराम घ्यायचा आहे, हा, या परिस्थितीत आपण होतो. हा, तर त्यावेळेस बाबांनी मला साक्षात दर्शन दिलं. कोरोनामध्ये तो मोर दॅन 20, तो मोजायचंच नव्हता. स्कोर बीर काही क्रिटिकल कंडिशनला होते आणि कंटिन्यू नामस्मरण, बाबाचं नामस्मरण करून मी जगलोय.
त्यावेळेस औषधं, मेडिसिन आणि मेन म्हणजे बेड सुद्धा अवेलेबल नव्हता. तर बाबाच्या कृपेने बाबांच्याच हॉस्पिटलला बेड अवेलेबल झाला. मोर दॅन 20 सारखं एवढं म्हणजे छोटंच काय पण साम्राज्य असेल व्यक्तीचा समजा तो बी स्थानिक आहे तरी पण त्यांना पण जर बेड उपलब्ध होत नसेल कठीण परिस्थिती. आणि हे आपण झाला तो पण लोकांची सेवा करण्यामुळे इकडे तिकडे धावपळ. तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण कळतंय की जायचं की थांबायचं, त्यावेळेस बाबांचं एक दुष्काळ चतुर्थी होती 4 दिवस पहिले. त्यावेळेस मे 2021-22 ची गोष्ट आहे. चतुर्थी होती. चतुर्थीच्या दिवशी मनात आला की ते गणपती मंदिर आहे कोळगावला, तिकडे मी दर चतुर्थीला जात असतो. यावेळेस बाबांना म्हणलं आता काय शेवटचं दर्शन काय होणार नाही. तर मला एक दृष्टांत आला की 4 दिवसात तू तुझ्या पायावर उभं राहशील. म्हटलं तू चालता येत नाही आणि कसं होईल, श्वासही घेता येत नव्हता. तर बाबाच्या कृपेने 4च दिवसात माझा डिस्चार्ज झाला. म्हणजे जाण्याची वेळ होती, बाबांनी आयुष्य दिलं. या दर्शनात तुम्हाला जायची इच्छा होती. आणि बाबांचे दर्शन होतं. आणि म्हणजे अक्षरशः लोकांनी बोर्ड लावले होते की गेले म्हणून, अशी परिस्थिती होती. हो, तुमचे बोर्डवरती हो गेले म्हणून असे बोर्ड पण लावले होते 2-3 ठिकाणी. मग हे सगळं तुमचं रिकवर झाल्यानंतर मग पुढचा प्रवास कसा बदलला? पुढचा प्रवास बाबांना त्याचं सांगितलं की मी इथून पुढे काय होईल माझ्याकडून जेवढी सेवा करेल मी जनतेची, उरलेलं जे आयुष्य सेवामध्ये मी टाकेल. काय करणार, काय करावं लागेल. मग तिथून पुढे काय काय केलं? तिथून पुढे गोशाळेचं त्यांनी ऑलरेडी गोशाळा एंटर झाली होती, गायी होत्या. मोठं करायचं ठरवलं, इन्स्टिट्यूट मोठं करायचं ठरवलं. पण सर मला 13 महिने रिकव्हरीला लागले. 13 महिने मी घरात होतो. म्हणजे घरात म्हणजे बोलणं पण होत नव्हतं. जास्त बोलल्यानंतर मला त्रास होता, जिना चढ होत नव्हता. तर मी घरी आल्यानंतर चतुर्थीला म्हणजे तुम्ही विचार नाही करणार, ज्याला चालता येत नव्हतं मी 4 व्हीलर ड्राईव्ह करून गणपतीचं दर्शन गेलो होतो. पहिले बाबांचं दर्शन घेतलं. त्या दिवसापासून आम्ही पाय चप्पल नाही घालतो. बिलकुल नाही चप्पल. म्हणजे कधीच नाही. संकल्प म्हणजे आज बाबाच्या कृपेने ह्या लेवलला पोहोचलोय सर की व्हॉट इज फिलिंग. आनंद नाही, दुःख काही वाटत नाही. सदा बाबाच्या नामस्मरणामध्ये दिवसभर मोर दॅन हजारो नामस्मरण दिवसभरात होत राहतात. पहिल्यांदा सुरुवात मी एक इथंच बसलेलो आणि गायींची मला थोडीशी तब्येतीची काळजी वाटायला लागली. कारण की मी ऑलरेडी त्या परिस्थितीतून इकडे आलो. काही पहिले 30 होते, 30 आज 90 झाले. आपलं सेल्फ ब्रिडिंग वरती आपण सेल्फ ब्रिडिंग केली. कारण नवीन गायी घेणं म्हणजे तुम्ही हा ओळू आणला. हा, असे 2-3 ओळी आपल्याकडे. 2-3 बाकी काय नाव आहे? त्याचं अर्जुन आहे. अच्छा, आपला एकदम तेल बिल लावल्यासारखा खाली खाली. आणि ते प्रचंड त्याला ताकद विकत बघा ना. हो, एकदम लाडका आहे तो आणि एकदम गरीब आहे. म्हणजे 3.5-4 वर्षाचा माझा मुलगा आहे, तो सुद्धा याला घेऊन जातो आहे. काय सांगितलं? हो, पूर्वी तुम्ही वापरत नव्हते, बरोबर आहे ना? आणि आता तुम्ही वापरताय, तर तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलं का? पूर्वी वापरत नव्हते तेव्हा काय परिस्थिती, आता काय परिस्थिती? तर मला चारा कमी लागायला पहिली गोष्ट. म्हणजे तुमचा जो चारा होता तो 100% युटिलाइज व्हायला. अच्छा, कमी. मला लगेच कळलं की ते खपत होतं. रोजचं मला कमीत कमी 800 ते 900 किलो चारा लागतो. बरोबर. आमचं सगळं कॅल्क्युलेशन आहे. याला किती किलो द्यायचं, तिला किती किलो द्यायचं, त्याला किती किलो द्यायचं, किती किलो खाद्य द्यायचं, सगळं किलोवरचं आहे. 3 महिन्याचा रेकॉर्ड आमचं ठरलेलं आहे. शेड्यूल आजपासून. आता सप्टेंबर लागला, तिथून पुढे परत 3 महिन्याचा रेकॉर्ड आमचा चालू आहे. आम्ही 3 महिने सगळं प्री प्लॅनिंग, चारा बिरा, पाऊस, ऊन, पाणी, आम्ही त्याचं काही लोड घेत नाही. आमचं सगळं प्लॅनिंग कट टू कट असतं. कोणत्या गाईला काय द्यायचं, कोणत्या कारवडला काय द्यायचं, कोणत्या कारवडची डेट किती, सगळं रजिस्ट्रेशन सगळं व्यवस्थित आम्ही करून केलं. ओके. ज्यावेळेस मी त्याचं चालू केलं, ते चालू करण्याची कहाणी काय आहे, कसं तुमच्यापर्यंत पोहोचलं? मी पहिलं तुमचा एक व्हिडिओ बघितला. ज्यावेळेस आजारी होऊन मी बाहेर आलो तर मला कळलं की आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय. बर. हा पहिला मानस होता. मग शेतकऱ्यांसाठी काम करायचं ना, काय करायचं. मग मी पहिले नॅचरल फार्मिंग शिकलो. नॅचरल फार्मिंग, नॅचरल विकासासाठी पिकवायचं. ते नवीन पॉसिबल नव्हतं. या सगळ्या घडामोडी हे शिकून ते शिकून नव्हतं पॉसिबल. मग माझा एक असं ठरलं की हे पहिले आपण स्वतःसाठी पिकू. त्यासाठी गाई लागल. अच्छा, शेती कधी गाय पाहिजे. गाय नसली तर काही नाही. मग आता प्रत्येक घरोघरी जाऊन, म्हणजे माझा असा संकल्प आहे की आता तिथं गाव तिथे मंदिर असतं, तसं आता गाव तिथे गोशाळा किंवा प्रत्येक घरामध्ये गोशाळा, असं माझं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक येथील प्रवचन किंवा माझं सांगणं आहे. ज्या प्रबोधन ज्या गावात जाईल त्या गावात मी सांगतो. आता लोकांमध्ये ती भावनिक होती. मी 1 किलो 2 गाय चालू केलं. मला ती गाय थोडीशी तिच्या पोटामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता. तिच्या पोटामध्ये काहीतरी ज्यावेळेस आम्ही घेतली काहीतरी प्लास्टिक वगैरे पहिले गेलेलो. ते गेल्यानंतर तिचं चारा वगैरे चांगला झाला.
बर. चाऱ्याची क्वालिटी, खाण्याची तिची पद्धत वाढली, बर. तिचे शेणे थोडस व्यवस्थित यायला बर. लागलं. मग? मला कळलं, मी जास्त देतो, मी 100 ग्रॅम देतो तिला. बरोबर. सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी एकदम बरोबर होतं. आणि मी सर 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, 200 ग्रॅम सगळं ट्रायल केलं. सगळे ट्रायल केले. बरं. ट्रायल वरच मी कमीत कमी 20-30 किलो घातलाय. काय बात करता? हा, ट्रायल टोटल किती गेला असेल? तर भरपूर 1.5 वर्षात बघा ना. मला महिन्याला आता मी फक्त इथं 6 महिने झाली ना चालू करून? नाही, वर्ष झालं. झालं. किती वर्ष झाले, पण 2-3 महिने मला अवेलेबल होत हा. नाही. बाकी कंटिन्यू भरपूर झाले. आता 5-5 किलोचे तरी 10 जाऊन गेले. बर. हा, 1-1 किलोचे भरपूर झाले. बर बर बर. ते इझी व्हायची, ही मोठे अवेलेबल होत नव्हते. सरांनी 25 किलोची बॅग नाही माहिती नाही नव्हतं होत, 5 किलोच होतं. सर मला कंटिन्यू आणून द्या. सर शेड्यूल आले का पहिले बकेट घेऊन येतात, 2-3 बकेट ठेवून जातो. म्हणजे तुम्ही सगळं ज्यावेळेस वापरल्यानंतर तुम्हाला जे नंतर जे कंटिन्यू चालू केलं तुम्ही, कंटिन्यू चालू काय बदल दिसला? पहिला सगळ्या पद्धती चारा कमी झाला सर. पहिल्याच तिचा कॉस्टिंग शेतकऱ्याची कुठं जाते? चाऱ्यामध्ये. बरोबर, चारा कमी झाला. मी दुधावरती फोकस नाही केलं. बरोबर. हा, नंतर दूधही घट निघायला लागलं. साय डायरेक्ट अर्धा पाऊण इंची जाड यायला लागली. जाड, डायरेक्ट जाड. बर. आमच्याकडे सर असं आहे की पहिलं दूध हे तिच्या वासराचं, बरोबर. हा, नंतर आमचा अधिकार. बरोबर. आमचा अधिकार नाहीच आहे, बरोबर. पण शेवटी ते आपल्याला काढावं लागतं, म्हणजे बरोबर. मस्तीच नाही हो म्हणून. बरोबर. कारण वासराला एवढं चालत नाही. मग आम्ही बरोबर. 2 सड त्याला पुरेपूर पाचतो, 2 सड आम्ही काढून घेतो. बर. समजा 70-80 लिटर दूध निघलं हा. तर 50% दूध हे वासरांचं काय दुधाला फरक पडला तुम्हाला? खूप दूध झालं क्वालिटी. सर त्याचे घटक वाढले. मग समोरून तुम्ही ज्यांना देता वगैरे? सर मी तूप बनवतो डायरेक्ट. अच्छा. हा. बर. काय तूप त्याचा बनवतो. response? तुपाची क्वांटिटी वगैरे काही? क्वांटिटी वाढली सर. मला 30 किलो लिटर, कालच आमचा तुमचा फोन झाला त्यावेळी हा. डिस्कशनचं, 30 लिटर बनवायला लागायचं. आज ते 21-22 मध्ये होता. अरे बाप. आणि ज्यावेळेस मी आता त्या गाई आता नाही माझ्याकडे चरायला गेल्या, तर ज्या गाईंना मी आता 200 ग्रॅमवर ट्राय केला हा हा. सर, 18 लिटर वरती मी 1 किलो काढलेले आहे. अरे बाप, क्या बात. तर जे शेतकरी डायरेक्ट मशीन मधून काढतात त्यांचं जास्त तूप निघतं. आणि त्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये इतर घटक त्याच्यामध्ये ऍड होतात, म्हणून ते तूप कच्चं असतं, ते कच्चं तूप जास्त दिसतं. पण ज्यावेळेस तुम्ही ते प्रचंड कडवता त्यावेळेस त्याचं 30 ते 40% घट होतो. बरोबर आहे. त्याची अशुद्धी त्याच्यामध्ये काय राहतात, दिसतं तुपासारखंच, परंतु ते अशुद्ध असतं. मग ते कडवलं तुम्ही तूप जर कडवलं आणि ते जर घटलं नाही, समजायचं हे काय कच्चंच तूप म्हणतात. मग तुम्ही जर त्या वैदिक पद्धतीने काढलं, वैदिक पद्धतीने तुम्ही वैदिक पद्धतीने काढता. हो, वैदिक पद्धती. आणि म्हणून त्याला तुम्हाला 30 लिटर दूध लागलं होतं. कारण तुम्ही जर वैदिक पद्धतीने काढलं तर प्युअर तूप बाहेर. ती कसं असतं, दुधाचं काय करा, तापून त्याचं दही करा. साई नाही काढायची, दही करायची. दही करून त्याचं मग लोणी काढा. ही ओरिजिनल पद्धत आहे. आता काय पद्धत आहे, डायरेक्ट त्याचं मलाई काढा, म्हणजे त्याची साई काढा, तापून आणि साईवरच फक्त काय बनवा, तूप बनवा. म्हणजे हा एक फरक तुम्हाला तुम्ही जाणवला. म्हणजे 30 लिटरचं तूप तुमचं 21 लिटरवर आलं. तुम्ही रेकॉर्ड ब्रेक म्हणून तुम्ही 18 लिटर पर्यंत पण काढलं, किलो. म्हणजे जास्त देऊन तुम्ही म्हणजे मिल्क जास्त दिला तर फायदा पण वाढतो. आता ते नवीन लॉन्च करतो, हे टोटली जनावरांची जेवढी हेल्थ आहे त्याच्यावर काम करतो. कुठलीच समस्या ज्या समस्या मिल्क चार्जर निशिल्लक राहतात त्या समस्या त्याने रिकव्हर होणार. आणि त्याला दुसरं नाव जर ठेवायचं ठरलं तर फॅट चार्जर म्हटलं तर चालेल. म्हणजे ते फॅटचं काम जबरदस्त गॅरंटेड फॅट वाढवतो. आणि असा वाढतो की जसं पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यासाठी. हा, ही आमची गोशाळा आहे, सांभाळ. आमच्याकडे पण गिरगाय आहेत. किती नाम बताओ आपका? लाल बहादुर मैंने पाउडर दिया ना आपको एनिमल हेल्थ चार्जर का. पहले आपका मिल्क चार्जर चालू था, गाय अच्छी थी, दूध भी अच्छा था, गाय भी अच्छी थी. एनिमल हेल्थ चार्जर चालू किया, क्या इफेक्ट लगा? पहले एनिमल हेल्थ चार्जर में जैसे अभी बैल थोड़ा कम दिख रहा है ना, अगर उसको लगातार 1 महीना खिलाए ना इतना मजबूत दिखेगा. और तेल लगा ऐसे दिखेगा. तेल का पूरी शरीर के अंदर मतलब एक चमक अलग हिसाब से आ रही है. ओके. और मतलब मिल्क चार्जर हमारा जब से लॉन्च हुआ तब से चालू है, लेकिन फिर भी उधर इतना बड़ा रिजल्ट आया. जबकि हमारे गाय हरा खाती है ज़्यादा, फिर भी सुबह में 4.5-5 फीट पर रहा है, शाम में तो डायरेक्ट समझ लो कि 6 से ऊपर भागता है. गिर गाय का फैट 6 के ऊपर की. हाँ, 6 गाय जितनी भी है अभी हमारी 4-5 महीने की जनी है, 5 महीने जनी है, फिर भी आज के दिन में सुबह में 16-17 लीटर दूध निकलता है. 2 गाय खाली, 1 गाय जनी, 3 गाय. और हेल्थ कैसी होगी? हेल्थ तो देखेंगे दुधाची ताकदही वाढली. दूध असं वाटतंय का 30 वर्षापूर्वी आम्ही जे मराठी शाळेमध्ये दूध खायचो ना तसं दूध लागते पावसाळ्यामध्ये.
काल घटना अशी घडली की जसं काय बाबांनीच बोलवलं, बाबांचं बोलून माझ्या मनात आलं, आम्ही तयारी करत होतो, मग बाबांनी बोलवलं, अशा प्रकारे झालं. ऐकणाऱ्याला असं वाटेल का आता हे थोडे अंधश्रद्धा पसरू राहिले किंवा काय, पण जे घडलं ते आमचं सामने कर्तव्य. मग जेव्हा तुमचा फोन आल्यावरती आम्ही तयारी केली, आम्ही आलो. मी विचार केला, म्हटलं मनातल्या मनात, म्हटलं बाबा एवढी सेवा, अरे आम्ही तुमची सेवा करायला पाहिजे, तुम्ही पण आमची सेवा करता, आमच्यासाठी तुम्ही आम्ही येणार आहे तर अगोदरच सोय करता. तसं आपण आपल्या घरच्यांकडे कोणाकडे जातो पाहुण्यांकडे, तर पाहुणे लगेच अगोदरच सोय करता का बाबा आमच्या घरातले प्रतिनिधी तुम्हाला घ्यायला येतील. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दर्शन घडवलं, म्हणजे समाधीचं दर्शन मी पहिल्यांदा घेतलं. समाधीला स्पर्श आजपर्यंत नव्हता केला. बरं ते दर्शन कसं घेतलं, आपण जेव्हा तिथे गेलो तर गेल्यानंतर तो जो मागं पोलीस होता, माझं सगळं दर्शन घेऊन चालू होतं. माझी काही इच्छा अपेक्षा काहीच नाही. माझी दर्शन घ्यायच्या वेळेस तुम्ही म्हणे साहेब थांबा थांबा तुम्ही जाऊ नका. बरं थांबलो मी. मला म्हणे तुम्ही समाधीचं दर्शन घ्या. माझा हात पुरत नव्हता, कोणाचा हात नाही पुरत ते. मग मी वरती चढून ती समाधीला स्पर्श केले आणि पहिल्यांदा समाधीचं दर्शन घेतलं. माझ्या मनात काही अपेक्षा नाही. त्याच्यानंतर आपण बाहेर आलो. महत्वाची गोष्ट, आज सारखं दर्शन जरा वेगळंच काहीतरी होतं. तिथून ज्यावेळेस बाहेर आलो आपण, तुम्ही ते लिंबाचं दर्शन ठेवलं. तर लिंबापाशी ज्यावेळेस गेलो मी तिथे, तर त्यावेळेस सगळे लोक तुम्ही मला सांगत होते की वरून पाला पडावा, एक तरी पान पडावं. कारण जर तुमच्या मनात एखादी इच्छा केली आणि जर वरून एखादं पान कुठेही जरी पडलं तर ती इच्छा काय होते, पूर्ण होते. आता मी विचार केला, मला तर काहीच इच्छा नाहीये, आणि जरी कधी निर्माण झाली तर मग सगळ्यांचं भलं होतं एवढीच इच्छा राहते. असती पण नव्हती, कारण तो भलं करतो ते सगळ्यांचं. मग म्हटलं काय वळले लोक, बरोबर आहे ना, देवाच्या दर्शनाला जाता, देव मिळाला तरी अपेक्षा आहे. आता देव मिळाला अजून काय अपेक्षा पाहिजे मला सांगा ना तुम्ही. काहीच अपेक्षा नाही पाहिजे, समाधान पाहिजे. उलट काय देवाचं दर्शन झालं. ज्यावेळेस ते सगळे लोक मागत होते, मी म्हटलं अशी लोक कुणी अगदी त्याच्यावरती वर चढून एक लेडीज तर डायरेक्ट अशी ती आपल्या ओढणीने ते पान असं ओढायचा प्रयत्न करते, एक जण हात घालून खालून घ्यायचा प्रयत्न करत होता. म्हणजे हे सगळं ज्यावेळेस मी पाहिलं, माझ्या मनात मी इच्छा नाही की बाबा आपल्याला पान मिळायला पाहिजे, कारण इच्छाच नाही काही. मग एवढी इच्छा एकच, ज्यांना इच्छा आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होते, बस एवढीच इच्छा. ज्यावेळेस दर्शन घेतलं तुम्ही म्हटले त्या तिथे मॅडम उभे होते, त्यांनी स्वतःहून आपल्याला एक पान दिलं, बरोबर आहे. आणि स्वतःहून आपली इच्छा नाही म्हटलं, परमेश्वराची लीला पहा, ज्याला इच्छा नाही ना त्याला तो देतो. ज्याची इच्छा संपली त्याला देतो, ज्याची इच्छा आहे त्याला तो तात्काळ ठेवतो, बरोबर आहे ना. याचा अर्थ काय, तुम्ही दुसऱ्यांसाठी करा, तुम्हाला आपोआप मिळेल, असा संदेश सांगतात. माणसाचं दुर्दैव असं आहे, जसं मी काशीवर काय म्हणतो आपण, काशीमध्ये दूध असतं, अमृत असतं, त्याच्यावरती गोचिड असतं, त्याच्यावर लक्ष कशावर रक्तावर असतं. तसं माणसंच झालं. माणसांना नेमकी काय पाहिजे, गाया सांभाळतात, पण त्यांचं लक्ष फक्त दुधावर. आणि मग आज प्रत्येकजण विचारतो की अरे मिल्क चार्जर महाग आहे, बरोबर आहे. का बरं महाग आहे, कारण त्यांचं लक्ष कशावर आहे, फक्त दुधावर. पण गायीची तब्येत सुधारते याच्यावर त्यांचं लक्ष नाही, कारण त्यांचं लक्ष काय फक्त या सीझनला किती दूध निघालं. पण त्यांना हे कळत नाही गायीची तब्येत जर सुधारते दूध आपोआप निघणार. काय वाटतं तुम्हाला, तुमचं काय अनुभव आहे. सर दुधावर लक्षच नाही, गायीच्या तब्येती, गाई सुखरूप राहिली गाव सुखरूप राहील, आम्ही स्वतः सुखरूप राहील. सगळ्यात मेन काय आहे तिचं शेण, ज्याच्यासाठी शेतकऱ्यांनी गाया पाळल्या आजपर्यंत. आज कोणाचं लक्ष शेणावर आहे, आमचं आहे ना, आम्ही शेणावरती लक्ष देतोय. कारण की हे जे दिसतंय तुम्हाला तुमच्या समोर आहे स्लरी, तुम्ही फोटोग्राफी घेऊन ते डायरेक्टली घासत जात आहे, बरोबर. ताजं शेण आपण तिथं स्लरी आपण सोडतोय, त्याच्यावरच आपण काम करतोय. असं प्रत्येक शेतात आपण जातोय. पण आमच्याला एक लक्ष असं आहे, तिच्यावर लक्ष दिलं किंवा नंदीवर लक्ष दिलं, म्हणजे एक नंदी सांभाळणे म्हणजे 100 गाय सांभाळणे इतकं मोठं पुण्य आहे. बरोबर. त्यांच्या कृपाशीर्वादाने बघून तो कुठे त्याची ब्रीड तुमचं टिकून राहतं ना, नंदी राहिला तर तुमचं पुढचं राहणार नाही, तर सगळं संकरित होऊन जाईल. आज सगळं संकरित का राहिले, सगळं ब्रीड कोण येतं बाहेरून, त्याला आम्ही काय म्हणतो हायब्रीड, बरोबर आहे की नाही. आता A1 दूध आपण जर्सीला A1 दूध म्हणता आणि आपल्या ह्याला A2 दूध म्हणता, किती विचित्रपणा आहे बरं. A1 कोण पाहिजे, ह्या पाहिजे ना, त्याला काय म्हणता A2. ही किती मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे. म्हणजे मला सांगण्यात तात्पर्य हेच आहे की आपण जेव्हा ईश्वराकडे जातो तर सगळेजण आपण ईश्वराकडे याच्याकरता जातो की आपल्याला शक्ती पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, कृपा पाहिजे. पण तुमच्यापैकी आपण सगळेजण भक्त होण्याचा आदर्श घेतो, आपण स्वतः साईबाबा होण्याचा आदर्श का नाही घेतो.
स्वतःच सगळं त्यांचे गुण, मी काय म्हटलो, त्यांची शक्ती आम्हाला पाहिजे, त्यांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे, ते सगळं आम्हाला पाहिजे. पण आम्ही मात्र काही जबाबदारी नाही. आम्ही स्वतः त्यांची गुण नाही घेणार, त्यांची शक्ती पाहिजे, गुण नाही घेणार त्यांची. तसं आम्हाला मिळण्याची शक्ती पाहिजे, आम्हाला गायांची शक्ती पाहिजे, पण त्यांचे पोषणाची जबाबदारी आम्ही नाही घेणार. पोषण आम्ही काही टाकू, पण पाहिजे आम्हाला स्टँडर्ड. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. तुम्ही मिनरल मिक्सचर चालता किंवा केमिकल चालता, याचे काय परिणाम होता आपण शेजारी बघतो. तुम्ही जर जनावरं सांभाळली तर भविष्य काळामध्ये तुम्ही माणसांचं आरोग्य सांभाळ. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. मिल्क चार्जरचा तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय रोल वाटतो? तोच मेन रोल आहे आमचं. मेन म्हणजे बॉडी मेंटेन राहिली पाहिजे. बरोबर आहे. ते सगळ्यांना ते जगले तर सगळं होणार. बरोबर आहे की नाही? ते नसलं तर काहीच नाही. म्हणजे शरीर किती नश्वर आहे आणि ते कधी जाऊ शकते याची काही गॅरंटी नाही. हे जेव्हा तुमच्यावर बितते तेव्हा तुम्हाला कळतं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळतं. बरोबर आहे की नाही? जेव्हा आपण म्हणतो ना मेल्यावर स्वर्ग दिसत नाही, ज्यांनी मृत्यूचा दरवाजा पाहिला त्यांना सगळं दिसलेलं आहे, नरक बी दिसलेलं आहे आणि स्वर्ग बी दिसलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. त्यासाठीच हा सेवेचा उपक्रम येतात. रिटायरमेंट नंतर करण्यापेक्षा यंगिस्थानमध्ये करण्याचे फायदे जास्त आहेत. काय वाटतं? बाय प्रोडक्ट पण बनवता? बाय प्रोडक्ट काय काय बनवता? तर दूध बनवतो, दूध पेंडा. अच्छा. एकदम नॅचरल, सुगंधित नाही. बर. कोणतेही केमिकल त्याच्यावर आपण फवारत नाही. अच्छा. नॅचरल शेणापासून शेण वाळून त्याच्यात 12 सामग्री आपण मिक्स करून ते तयार करतो आणि अतिशय सुंदर पेटतं ते. सॅम्पल मी तुम्हाला देतो. अरे वा. म्हणजे यांचं सगळं सामग्री गोची एकत्र करता, त्याच्यापासून धूप बनवतो. अच्छा, व्हेरी गुड. त्यानंतर आपलं बाहेर तुम्हाला कंपोस्टिंग खत आहे आपलं. त्याला आता पावसाळ्यात नाही होत, उन्हाळ्यामध्ये एकदम पावडर होतं, त्याला गोखूर खत म्हणतात. म्हणजे शेण ओपन गोट्यामध्ये आणि गाय फिरतात, एक मॅग्नेटिझम तयार होतं. तर ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाहीये. जनावराच्या जे खूर असतो, म्हणजे गाय विशेष करून खूर म्हणतो आपण जनावर, त्या खुरामध्ये एक विशिष्ट प्रकारची ताकद राहते. त्या खुरामध्ये जे काही जाईल, मग ती माती असो, बघा पूर्वी लोक बैलांनी नांगरायची, बैलांनी पेरणी करायची, सगळे बैल होतं सगळं. तोपर्यंत शेतीमध्ये सुपीकता होती. जेव्हापासून ट्रॅक्टर आली, सुपीकता काय आली? संपली. आम्हाला एक सुविधा भेटली, पण त्याची सोय घेतली. ज्याला या स्थितीमध्ये कळालंय तोच त्याचा रिझल्ट घेऊ शकतो. तुम्ही नुसतं वापरलं म्हणजे रिझल्ट मिळेल याची गॅरंटी नाही. तुम्ही शिर्डीमध्ये आले आणि दर्शन घेतलं साईबाबाचं, लगेच तुम्ही प्रसन्न झाले असं होऊ शकत नाही. तुम्ही गंगेत न्हाले म्हणजे तुमचे पाप मिटले असं नाहीये. तुमच्याकडे तेवढी समर्पण काय पाहिजे? वृत्ती पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. बरोबर आहे? वैदिक शेतीमध्ये श्रद्धेशिवाय पर्याय नाही. सर एक सांगायचं आहे, मी फॉरेनला होतो कॅनडाला. बर. मी MBA तिकडनं केलं. बर. तर चांगली नोकरी लागली होती. कोणत्या वर्षी होते? मी 2015 साली. बर. बाबाच्या कृपेने मला नोकरी लागली, पण मला बाबांचं रोज दर्शन पाहिजे. त्यासाठी मी फॉरेनची नोकरी सोडली, मी शिर्डीत आलो, व्यवसाय चालू केला. रोज दर्शन आणि रोज आरती मी कंटिन्यू. मी पाहिलं आता तिकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही म्हणून, नाही तर हे सगळे सीन आपल्याला दाखवतात शेतकऱ्यांना. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पाहिलं, अरे आम्ही पहिल्यांदा आलोय दर्शनाला, एवढं डिटेल दर्शन आम्ही पहिल्यांदा घेतोय. तुम्ही ज्या वेळेस दर्शन घ्यायला यांना पाहिलं, तुम्हाला असं नाही वाटलं का सर का दर्शन घ्यायला आपण आलोय का? ही आली. नक्कीच मला वाटलं आपण जे बघत होतो म्हणजे ते अलौकिक होतं. जसं की आपण दर्शन घेतलं, आपण दर्शन त्यांनी आपलं दर्शन घडवलं, आपण दर्शन घेऊन बाहेर आलो, विधिवत घडवलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिर्डीला आल्यावर दर्शन कसं घेतलं पाहिजे हे मी पहिल्यांदा तुमच्याकडून शिकलो. बाबांचीच मुलं. आपण जेव्हा दर्शन घेत होतो, दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण जे मंदिर आहे जिथं बाबा वास करत होते, राहत होते, तर सगळं त्यांनी माहिती सांगितली. आपण जेव्हा बाहेर आलो तरी पण त्यांचं असं होत होतं की परत पुन्हा जायचे, ते दर्शन घेऊन यायचे, पुन्हा जायचं तिथं परत जाऊन पूर्ण काय राहिलं मागे, ते परत जाऊन मागे जायचे, परत दर्शन घ्यायचे. हे काय प्रकार आहे बाबा सगळा. म्हणजे नंतर कळलं त्यांच्या मनामध्ये ती जी श्रद्धा भावना आहे ती एवढी तीव्र आहे की प्रत्येक ठिकाणी गेल्यावर रिस्पेक्ट त्यांना भेटणारा रिस्पेक्ट पण वेगळाच होता. म्हणजे त्यांनी नियमाप्रमाणे पास काढले, स्वतःचाही पास काढला, पैसे भरले, असं काही नाही की मी तर गावकरी म्हणते इलिगली काही केलं. म्हणजे स्वतःचाही पास काढला आणि त्यांना मिळणारा रिस्पेक्ट पण पाहिला नाही. त्याच्यामध्ये रिस्पेक्टमध्ये कुठे लाचारी नव्हती प्रत्येक ठिकाणी. ही गोष्ट का? कारण असं आहे की खरोखर तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे. आणि जेव्हा सर तुम्ही नारळाला गेले तेव्हा सर मला म्हटले की आपल्याला प्रथम म्हणजे खरंच सच्चे साई भक्त भेटते. जोपर्यंत माणसाचा ईश्वरावर विश्वास आहे, त्याच्यावर श्रद्धा आहे,
तो त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय, तोचपर्यंतच माणूस माणूस आहे, नाही तर त्याचा जाणं होणार आहे. बरोबर आहे. जोपर्यंत ही जनावरं पौष्टिक राहणार, म्हणजे एकदम धष्टपुष्ट राहणार आहे, तोपर्यंत तुम्हाला काहीतरी देणार आहे. आणि ती जोपर्यंत तुम्हाला काहीतरी देणार आहे तोपर्यंतच तुम्ही त्यांना धष्टपुष्ट ठेवणार आहे. आणि म्हणून हा सगळा प्रयत्न आहे की आपण जेव्हा शेती चांगली करू, जेव्हा जनावरं चांगले करू, तेव्हा त्या माणसाचा चांगल्या गोष्टीवर काय बसेल? विश्वास. आजच्या पिढींचा चांगल्या गोष्टीवर विश्वासच नाही राहिला की चांगलं काहीतरी आहे, सवयच नाही राहिली. त्यांना केमिकल किंवा डुप्लिकेट खायची सवय, त्यांना ओरिजिनल दिलं कधी बेचवड. तसं नाही, बेचव नाही, त्यांचा विश्वासच नाही बसत. ते म्हणजे याच्यामध्ये काहीतरी भयंकर मिलावट आहे, तेव्हा एवढं भारी लागू राहिलं. त्यांचा असं समज आहे सगळ्यांचा की जर चांगलं लागत असेल तर भेसळीशिवाय लागूच शकत नाही. म्हणजे ओरिजिनल काहीतरी असतं या जगामध्ये, त्याच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही. तुपाचं काल आमचं डिस्कशन झालं. हे बोलले की जर्सीचं तूप आणि गिर गायचं तूप, गिर तूप, याचं तुम्ही कसं करणार? बरं, रेट खूप आहे किंवा त्यांना सिंपल सांगितलं. साधारणतः मला 67 रुपये खर्च येतो माझ्या दुधाला. बरं, 7 रुपये सोडून द्या. अच्छा, 60 रुपये पकडा. बरं, 30 लिटर सोडून द्या, 25 पकडा. बरं, तरी 1,500 रुपये पर किलोला भाव लागतो. बरोबर. मला मार्केटिंग कॉस्ट भरणी 1800 रुपये जातं. मी काय भाव विकायचं? बरं, मी शेतकरी, बरोबर, मला 400-500 रुपये भेटायला नको. बरोबर, बरोबर. 2400 रुपये रेट काढला. काय चुकीचं केलं? बरोबर, बरोबर. यांना कॅल्क्युलेशन दिलं. त्यांचं म्हणणं असं आहे की जर्सी 800 रुपये आम्हाला मिळतं, आम्ही 1000-1200 ब्रँडिंग करून विकू शकतो. बरोबर आहे. म्हटलं तुम्ही बर्नी ब्रँडिंग नका बघू, त्यात मधले घटक बघा. आज काय फॅशनची दुनिया आहे ना, पॅकिंग पाहिजे सगळी, घटक बघा. ते म्हणे कसं सांगायचं लोकांना? कसं पण मला 2 आंबरासाठी वाटे आण, माझं तूप 1 आंबरासाठी टाका आणि तुमचं तूप 1 आंबरासाठी टाका, त्याला हलवा. जे मिक्स होईल ते प्युअर घेईल, जे मिक्स नाही होणार ते केमिकल. त्या बात तूप ओळखण्यासाठी तुम्ही आयडिया आम्हाला दिली, बरोबर आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी, तूप ओळखण्यासाठी अजून एक आयडिया आहे. जेव्हा तूप हातामध्ये घेतो असं चोळतो, तिथं चिकट लागलं तर समजायचं हे काय भेसळ. आणि ज्यावेळेस ते गरेदार लागतं तेव्हा समजायचं काय आहे. अजून तुम्हाला अजून एक सांगतो, लक्षात. तूप घ्यायचं, इथं चोळायचं, इथं चोळायचं, हे जर ऍब्झॉर्ब झालं 5 मिनिटामध्ये पूर्ण आतमध्ये तर समजायचं काय आहे ओरिजिनल. आणि ते जर चिकट झालं, लेअर तयार झाली त्याची, तर समजायचं हे फॅट. बरोबर आहे. मग ते किती ओरिजिनल काय आहे त्याला काही किंमत नाही. किंवा तुम्ही चारा काय घातला ते महत्वाचं. मशीन इम्पोर्टेड आहे पण तिथं त्याला जे काही रॉ मटेरियल आहे ते भंगार आहे ना. समजा खुर्ची बनवायचं मशीन इम्पोर्टेड आहे, पण तुम्ही त्या जे काही बाहेरचा प्लास्टिकचा कचरा आहे तो आणलाय बाटल्यांचा आणि त्याचा भुगा करून तुम्ही ती खुर्ची बनवायला गेले, ती खुर्ची कमकुवतच येणार, राईट. तेव्हा नुसतं ब्रीड याचं ढुमकं वाजू नका. ब्रीडपेक्षा तुमचा चारा किती ब्रीडचा आहे ते बघायचं पुढे, तुमच्या गाईचं आरोग्य किती ब्रीडचं आहे ते मोजायचं. काय वाटतं मला? सेम सर, रात्री जर गिरीच्या किंवा कोणत्याही गावरान गाईच्या दुधात घेतलं, कोणती गावरान, महाराष्ट्रीयन असन, साऊथ इंडियन असन, गिर असेल, साईवाला असेल, बंगाईज असेल, तिच्या दुधामध्ये रात्री जर तूप टाकून घेतलं, तुमचे कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम 1 महिन्यात दूर होतात. बरोबर आहे. अहो तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर ओरिजिनल तूप खाल्लं दररोज 50 ml, सकाळी 50 ml, संध्याकाळी 50 ml, किमान 1 दिवसाला तरी 50 ml खाल्लं पाहिजे. तुम्ही म्हातारेच नाही होत, बोला बोला, पण ओरिजिनल पाहिजे. लक्षामध्ये. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज तुपाची सगळ्यात मोठी भीती राहते लोकांना. गाळा आहे ते हे वाढतं, काय वाढतं, फॅट वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, सगळे अनेक भानगडी. बरोबर आहे ना. ही गोष्ट आहे. आज लोकांना हे कळत नाहीये. माणसांनी औषधांवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा, शासनाने सुद्धा या मेडिकल वरती सबसिडी देण्यापेक्षा त्यांनी आरोग्य सुधारण्यासाठी ज्या सुविधा आहेत त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजे. उदाहरणार्थ गाईच्या तुपावर सबसिडी द्या ना तुम्ही. गिर गाईच्या तुपावर सबसिडी दिली तर जास्तीत जास्त जनता खाईल, त्या आजाराचे पैसे वाचतील ना सगळे मेडिकलचे. बरोबर की नाही. पण हे कळण्यासाठी तुम्हाला काळ जावा लागेल आणि प्रबोधनाची मोठी गरज आहे. आणि आज ते आपण करतोय. मिल्क घातल्यानंतर तब्येतीमध्ये काय बदल वाटले तुम्हाला? ह्याच्या दिसतंय मला सांगायचं. त्यांना मी विचारलं म्हणलं तुम्ही आज प्रूफ द्या मिल्क चार्जर वापरले, ते म्हणे सर आल्याला ओळख 4-5 काय. ते म्हणे मला ते बादल्या बिदल्या लागेल म्हणून, माझ्याकडे काही नाही, प्लास्टिक ठेवत नाही. 4-5 बादल्या दुधाला असेल तेवढे ठेवतो. अच्छा. त्यांना दिसल, नाही दिसलं तर मग तुम्ही बघून घ्या तुमचं विचार आहे की नाही, तुम्हीच सांगा आता आम्ही वापरलंय की नाही वापरलंय.
तुम्ही आता तुमची टीम पूर्ण आली. अच्छा, आता हा तुम्ही काय म्हणता हा 5.5 वर्षाचा 5.5 वर्ष तुमच्या कधीपासून आहे? तर तुम्हाला 3 वर्षापासून माझ्या 3 वर्षापासून. आता म्हणजे वर्षापूर्वी कसा होता आता काय फरक? म्हणजे खूप फरक आहे, खूप फरक आहे. त्याच्यात जवळपास 70% फरक आहे. हा, पण तो मेहनत पण घेतो ना. ओके, अच्छा. त्याच्यामुळे त्याची तब्येत मेंटेन किती म्हणजे आता तुमच्याकडे आता सध्या येतच नाही सर, माझ्याकडून बाहेरून पण गाय येतात. बाहेरून येतात ब्रीडिंगसाठी? हा, ब्रीडिंगसाठी म्हणजे असं आहे. तब्येत फारच मजबूत केली होती हा. हा, अजून एक तो बघायचा आहे. जणू काही तुम्ही त्याचा वापस करत नाही असं वाटतंय. नाही. हा, खूप मस्ती बिस्ती खतरनाक आहे त्याला. हा? आणि बाहेरून पण येतात. हा, मेन म्हणजे आपल्या मिलचा असं आहे की ज्या गायकडे तुमच्याकडे म्हणजे ऑलरेडी आहेत हा, हा. रिझल्ट मिळाले, हा. ज्या गाय लागत नाही लोक माझ्याकडून सोडतात. बर. ते महिनाभरात लागवड करून परत रिटर्न घेऊन. त्यांना असं वाटतं ही गाय कुठेच राहत नाही, हा. मग ही तुमच्या ओळखून राहिली असं त्यांना वाटतं. हो. पण त्याचं श्रेय तुम्हाला मिलच्याला द्यायचं. चालून द्यायचं. द्यावा द्यावा. आपण स्वतःहून त्या शेतकऱ्याकडून एकही रुपया नाही घेता, हा. त्यांना त्या गाईला स्पेशल मिल चार्ज देतो, तिला खाद्य खाऊ हम्म. त्याला परत ती गाय त्यांनी ती विकू नाही. आता गावरान गाय जर्सी कोणती नाही, गावरान गाय असेल, गिर असेल, सायवर असेल, त्याच गाय आपल्याला इंक्रीज होतो. तुम्हाला एक मला महत्वाची खूप संवेदनशील गोष्ट सांगायची आहे. खरं तर या विषयावर खूप जणांनी बोलायला पाहिजे, माझ्यासारख्यांनी बोलायला पाहिजे. हे मेडिकल सायन्स मधला विषय आहे आणि फार गंभीर विषय. तुम्ही आजकाल पाहिलं असेल नवीन जनरेशन मध्ये मुलं न होण्याचा फार प्रमाण आहे. बरोबर, ऐकलं असेल तुम्ही? म्हणजे नवीन जनरेशन म्हणजे नवीन जे लग्न हो रहे जोडप्यांचे त्यांचे फार समस्या येत आहेत. आणि त्याचं एक जवळचं उदाहरण आम्हाला ऐकायला भेटलं. कालच मी ऐकलं, आमच्याच एका नात्यामध्ये एक मुलगा मिलिटरीमध्ये, तो सियाचीन मध्ये अतिशय थंड प्रदेशामध्ये, तिथं ते गेला तिकडे 4-5 महिने आणि 4-5 महिने तो येतो. तर असं 2 वर्षापासून चाललेलं, 2-3 वर्षापासून की गर्भधारणच होत नाही. त्याचं कारण असं की तिकडे गेल्यावर त्याच्या शरीराची खूप होती, झीज होती आणि ते शुक्राणू कमजोर होतात आणि ते कमजोर शुक्राणू असल्यामुळे ते त्याचं गर्भधारणच होते. आणि आता इकून तिकून काही दिवस रजा टाकली, इकून तिकून गर्भधारणा झाली तर तो गर्भ टिकत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ही समस्या एकाच, मला सांगा मिलिटरीमध्ये असलेल्या माणसं जर अशी परिस्थिती आहे, सामान्य जे गुटखान तंबाखू त्यांचे तर काही विचारूच नका. बरोबर आहे ना? म्हणजे आज तुम्हाला जर पुढचं ब्रीड, तुम्ही जनावरांचं ब्रीड पाहता, पिकांचं ब्रीड पाहता, कुत्र्यांचं ब्रीड पाहता, घोड्यांचं ब्रीड पाहता, पण ह्या घोड्याचं काय जर हे जर सक्षम नाही बनले तर पुढे आपल्या स्वतःच्या देशाचं रक्षण करणं, स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करणं कसं शक्य आहे? म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या आहे त्या काय बनल्या पाहिजे? सशक्त. बरोबर आहे की नाही? आज आपण जी काही माती जिवंत करतोय, जी जनावरं जिवंत करतोय, त्यांचं दूध चांगलं करतो सशक्त, याच्या माध्यमातून मला खात्री आहे जो एसटी वैदिकच्या गीर गाईचं दूध खाईल त्या पुरुषाला किंवा स्त्रीला कुठल्याही पुढच्या पिढीची चिंता करायची गरज नाही. त्यांची बालक दष्टपुष्टच करून किती मोठी गोष्ट आहे. बरोबर. हा, मग ही गोष्ट नुसती मिल्क चार्जरचं दूध किंवा मिल्क चार्जरचं तूप हे फक्त याच्या पुरतं मर्यादित नाहीये का बाबा पैशापुरतं का पैसे कमवा. हे पुढच्या पिढ्यांना काय देणार आहे? जन्म देणार आहे, सशक्त पिढ्यांना जन्म देणार आहे. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी समाजसेवा नसते. ईश्वर सेवा पण याच्यापेक्षा दुसरी नसावी. ईश्वराकडे जे लोक सगळे काही मागताय, आरोग्य मागताय, धन मागताय, संपत्ती मागताय, प्रतिष्ठा मागताय, मित्र ती जी आहे ती सगळी तुम्हाला तुमच्या जमिनीतून आणि गो सेवेतून 100% मिळेल. आज तुम्हाला जे आनंद मिळतोय तो आनंद किती रुपये मिळाल्यावर घेऊ शकतो? अनकाउंटेबल. तुम्हाला जे जीवन मिळाले त्याची काय किंमत आहे? ते जीवनच समर्पित. तुम्ही जे कृतज्ञ राहिले त्या जीवनाप्रती याची किती मोठी किंमत आहे? समजा तुम्ही कृतज्ञ नसते राहिले, कृतज्ञ झाले असते तर मनात गेली जास्त बरोबर चुकीचं करतोय हे विषय. शेवटी सगळ्या शेतकऱ्यांना काय, सगळ्या शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की गो सेवा करणे, गायची सेवा करणे. स्वतःपासून सुरुवात केली तर गाव सुधारेल, गावासाठी समाजात संपेल. गाव समाज म्हणजे जिल्हा, तालुका, राज्य आणि देश जसं तुम्ही ते कार्य करताय तर देश ऑटोमॅटिकली सुधारेल. पण ते गावापासून सुरुवात झाली पाहिजे, वरून नाही होत, हे खालून सुरुवात झाली पाहिजे. असं माझं म्हणणं आहे. तर नक्कीच मी सगळ्यांना सांगत की आता मी कोणती मार्केटिंग नाही करत आहे, पण माझा अनुभव आहे की हे नक्की मला कोणी येऊन सांगितलेलं नव्हतं की तुम्ही मिल्क चार्जर वापरा. पण मी याच्यावर ट्रायल घेतले, मी याच्यावर स्वतः ट्रायल घेतले, अनेक ट्रायल घेतले, 50, 100, 200 मी सगळे ट्रायल घेतले. या गाईवर 20 ग्रॅम असं ट्रायल घेतले. गेल्यावर काय होतं ऑब्झर्वेशन ठेवलं. आमचं प्रत्येक ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन इतकं जबरदस्त आहे
की मी गोठ्यामध्ये एंट्री केला कळतं की गाई आजारी का नाही, एवढं सगळं इतकं सेन्स आहे आमचा. सगळ्या गाया म्हणजे हे माझ्या भगिनी म्हणजे बंधू भगिनी असे. हा माझा एकदम लाडका आहे. गाई तर तिला आईच्या स्वरूपात आहे आपली एकदम. काय नाव ठेवतो? बिस्किट. तिला बिस्किट आहे. प्रत्येक गायांचं आमचं नामकरण आहे. अच्छा. हा म्हणजे जवळपास प्रत्येक गाईला आपलं नाव आहे, तिचं रजिस्ट्रेशन आहे. ते एक कशासाठी की कोणाचं काय चाललंय आणि प्रत्येकाला ओळखतो आम्ही. ते आम्हाला ओळखतात. तुम्हाला बाहेर गेलो कळण की किती वासरा माझ्या पाठीमागे फिरतात, तसे डॉगी फिरत आहे कंटिन्यू. गावात जरी गेलो सर, गावात 7-8 आपण त्याला कुत्रे नाही आपण शॉन म्हणू, त्यांना कंटिन्यू माझं बिस्किट लढाय. आणि रस्त्यावरची जरी कोणते कुत्रे असेल आजारी असेल मेडिकल मध्ये येऊन त्याला खर्चूचं त्याला बिस्किट मध्ये देऊन किंवा गाडीमध्ये माझ्या कंटिन्यू 7-8 पुढे बिस्किट असतात किंवा मग चपात्या असतात. कुठे जाईल तिकडे रस्त्यावर दिसलं चपात्या चांगल्या, हा बिस्किट मध्ये त्यांना कफ होतो. आणि इमर्जन्सी आपण त्यांना देतो. आणि जवळपास एक कुत्र होतं त्याला सगळं असतं. एक गाडी त्यासाठी आपण भरून ठेवली असते. म्हणजे एक सेवा म्हणून आपण सगळ्यांनी तुम्ही केलं पाहिजे. लॉकडाऊन पासून सवय लागली आणि देण्याची सवय लागली भरपूर. आणि हे पिढी जात आलंय. आजोबा आमचे वारकरी. काही जण असं म्हणतील की बाबा यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, शिर्डीमध्ये राहता म्हणून करत असतील. लॉकडाऊन मध्ये 0 झालो तरी सेवा केली. जगायला काहीच पैसे लागत नाही. 13 महिने घरात होतो. देण्याची इच्छा असली तर देव कुठेही देतो. जिवंत पाहिजे फक्त जिवंत. हा माणूस जिवंत पाहिजे. 0 चालू करतात, सगळे चालू करतात. सर आज क्लासेस घेतो. सकाळपासून क्लासेस चालू होता, संध्याकाळी चालू होता. स्वतः मी अख्खे ऑल विषय शिकवतो. काय क्वालिफिकेशन? माझं MBA HR MBA मार्केटिंग. मी अनेक ट्रेनिंग घेतलंय. मी स्वतः तुमचे पार मनके बिनके सुद्धा बसू शकतो. मी स्वतः मसाज देऊ शकतो. हा कायरो प्रॅक्टिशनर मी स्वतः वास्तुतज्ञ आहे. आणि न्यूमरोलॉजिस्ट आहे. आता तुम्ही ते युट्यूब वगैरे बघतात. अनेक लोकांचे भविष्य मार्गदर्शन करू शकतो. चांगलं न्यूमरोलॉजिस्ट. कुठली नोकरी करत होतो? मी तिथं एक NGO होती 105 वर्ष कॅनडा त्यांची NGO होती 105 वर्ष. तिथं HR म्हणून मी काम केलं. आणि नोकरी यायच्या आताच आम्ही इकडे आलो. त्यानंतर अनेक कॉल्स आले की तुम्ही या. पण बाबांची जी आमची आहे बॉन्डिंग आहे. मला नंतर इंडियातही भरपूर जॉब आले, मुंबईतही आले भरपूर जॉब. शिर्डी सोडायची नव्हती. पंढरपूर एव्हरीथिंग शिर्डी हे जग आहे. आणि आज बाबाच्या सानिध्यात जर नाही राहिलं तर उपयोग नाही. पैसा भेटणार आहे, पैसा कोणी कमवतो, बाबा परत नाही भेटणार. हा सगळ्यात मोठा आहे. आणि बाबांसाठी पैसा नाही लागत, बाबांना लागतो भाव. मानवतून काय भाव आहे ना तेवढा भाव द्यायचा बस. आणि बाबांची इच्छा आहे तुम्ही कुत्रे सांभाळा, तुम्ही गाय सांभाळा, तुम्ही मनुष्य सांभाळा, तुम्ही ज्ञानदान करा. आज आपण 150 मुलींना दरवर्षी, पुढच्या वर्षी सर आपण 1000 विद्यार्थ्यांना मोफत एज्युकेशन देतो. आणि एज्युकेशन हे साधं सुद्धा नाही, त्यांचं पूर्ण सर आयुष्य आपण सेट करून देतोय. माझ्या 10वीच्या मुलींची जर तुम्ही आज इंटरव्ह्यू घेतला तर तुमच्या कंपनीचं मॅनेजमेंट करू शकतो, एवढं ट्रेन करू शकतो. तुम्ही MBA ला किती खर्च करता माझ्या 10वीच्या मुली लक्षात ठेवा. हा डिफरन्स एवढं. आणि ते MBA पर्यंत पुढच्या 5 वर्षाची आम्ही हमी घेतोय. म्हणजे त्यांना CA व्हायचंय, त्यांना डॉक्टर व्हायचंय, त्यांना फाउंडेशन व्हायचंय, त्यांना काय करायचंय प्रत्येकीला आम्ही तेवढं नॉलेज. म्हणजे असं नाही का फ्री शिकवायचं म्हणून टामटुमपणा करायचं. जेवढं काय असं पूर्ण एकदम सिरियस नोटवरती त्यांचा रिझल्ट. आणि बाबाच्या कृपेने यावर्षी 5 ते 10 विद्यार्थिनी माझ्या बोर्डात येणार 10वीच्या बोर्डात नक्कीच. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 40-45-50% होता सर आज त्यांना 85-90% पडत आहे विदिन 3 मंथ्स. वा. ऍग्रिकल्चर मध्ये कोणाची काम करायची इच्छा असेल तर माझ्याकडनं तुम्हाला ऑफर आहे, नक्की पाठवा. त्यानंतर सर इथं गोशाळेतून त्यांना पूर्ण नॅचरल फार्मिंग, वैदिक फार्मिंग त्यांना शिकवतात. उद्या पोळा आहे, सगळे विद्यार्थी इथे राहतील. वा. त्यांना गाई कशी, गोटा कसा, सगळं आम्ही त्यांना 0 पासून शिकवतोय. थँक्यू. खूप छान माहिती तुमच्याकडून मिळाली. शिक्षकांना तुमचा नंबर सांगा, पुन्हा नाव सांगा, पत्ता सांगा. मी प्रसाद थेटे, साई गुरुमौली गोशाळा शिर्डी यांच्या मार्फत आज भरपूर उपक्रम आम्ही करतो. तर माझा नंबर आहे 7796007555. कोणालाही गोशाळेबद्दल, कोणत्याही गायांबद्दल काही मार्गदर्शन हवे असेल, मोफत मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. नक्कीच सर्वांनी एकजुटीने काम करूया. भारत देश गायींच्या स्वरूपात, गोमातेच्या स्वरूपात मोठं करूया. आता गोमाता सगळेच मानतात, प्रत्येकाला गाय हवी असती, पण गाय आपल्या घरात नको आहे. तर आपल्या घरोघरी गाय पाळावी नाही, ती आपल्याला पाळती, ही गोष्ट लक्षात घ्या. आता जास्त बोलायला वेळ नाही, ते तुम्हाला एक्सप्लेनेशन ऑलरेडी समजलं याच्यावरून. आणि एक नंदी हा 100 गायी पाळल्याचं पुण्य देतो. आज सगळे पुण्यासाठी सगळे पळताय, पण घरातच पुण्य आहे. सर्वांना माझी विनंती, STC कडून तुम्ही सर्वजण शेतकरी आले, SCT वैदिक कडून
सर्वांना तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडून मी परत शुभेच्छा देतो. झालं ती गेलं विसरून जा. परत नव्याने आपण आम्ही पण झिरोपासून चालू केलं, तुम्ही चालू करू शकतात. सगळ्यांनी एकजूट होऊन नक्कीच. आणि मिल्क चार्जर नक्कीच वापरून बघा. ज्यांना रिझल्ट नाही येईल त्यांनी माझ्याकडे या. आपल्या गोशाळ्यात त्या 2 दिवस राहा, तुम्हाला मी रिझल्ट काढून देतो. पुढे आपल्या ताकद. आणि मी स्वतः हा स्टडी पहिल्यांदा केला, त्यानंतर यांना पण शेतकरी घेऊनच येतात गाय. हा ते गाय त्यांना माहिती ना आपण तुमची गाय ते घेऊन रिपेअर करून घेऊन. फक्त गाय आमच्याकडं गिर किंवा साहिवाल गावरान पाहिजे. बरोबर. आणि तुम्हाला जर्सीसाठी ज्यांचे व्यवसाय मोठे व्यवसाय करणं गरजेचं आहे. आम्ही म्हणत नाही व्यवसाय करू नका, पण एक तरी गावरान गाय पाळा, जेणेकरून आपल्या मुलांना त्याचं संगोपन होईल. तिचं रोज दर्शन घेतल्यानंतर काय काय लाभ होतो. सर एक गोष्ट सांगायची, याच्यावरून जर रोज हात फिरवला किंवा इथं आला तरी तुमचा किती मोठा हायपर टेन्शन असू द्या, किती मोठं टेन्शन असू द्या, किंवा किती डिप्रेशन मध्ये माणूस असू द्या, झिरो होऊन जातो. 20 मिनिटांमध्ये इथं आल्यानंतर माणूस झिरो होऊन जातो. तुम्ही आता मी एवढा टाइम बोलतोय सकाळपासून 6 वाजल्यापासून तुमच्या बरोबर आहे. सर पाणी पण पिलेलं नाही. 10:30 पाणी पण पिलेलं नाही, काहीच नाही. कंटिन्यू बडबड असते दिवसभर. कंटिन्यू अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन शिकवत असतो. ही एनर्जी यांची कृपा आहे आणि बाबांची. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिला, तुम्ही आभारी.